काही आता आम्ही फार्म हाऊसला निघल्या, पावसाने झोड घेतली जरा, मित्रमंडळी सगळी निघली, जर पाऊस थांबला तर थोड्या वेळ निघणार आहोत मलंगडला आपली ट्रीप. तुम्हाला फार्म हाऊस बघायला भेटेल कसा. चला त्यांच्या गाडी पावसाने बघत आपण घेतली. जसा पाऊस थांबल तसा आपण निघू. आता श्रवण पण आहे माझ्याबरोबर जोडीला. चला पेचे इथं गली केला किती पप्पा तर काय पेट्रोल पंपा बसले पप्पा पेट्रोल भरून घेतात जरा. ए पिशवी भांडणं करते कर पाऊस पडते म्हणून पावसाने झोड देते पाणी बघा. तर काहीच आपली एक गाडी निघली इथं निघताना. ए ड्रायव्हर मी आहो गाडी आणि मस्त पाण्याचे यावर छोटे छोटे तिथे बोलताना ते येतात मस्त. हे दोघं रिक्षा पूल भरली आहे आपली. चला पेट्रोल पण एकदा टाकत इथे इथे टाकून येतं मोकलो निघू आता. ए काय चाललंय रे. ए मंगळसूत्र घालला वाटतं. अरे गाडी लावतोय लागत आहे. ए मंगळसूत्र दोन मंगळसूत्र होते बघ. सगळा लफडा आहे रे. ए ओ वाटी विला भेटत नव्हता. इकडं तिकडं रस्त्यात फिरलो. बघा फिरून फिरून मला नाही भाई आम्ही फार्म हाऊस शोधित होतो भेटलाच नाही. इकडे तिकडे फिरलो. चला सरळच आता फायनली आम्हाला रस्ता भेटला यो. आणि तुम्ही बघू शकता 60 धबधबे इथून दिसत नसेल जाऊ दे. व्ह्यू बघा व्ह्यू मस्त एकदम. किलोमीटर 300 मीटर वापदा अजून 300 मीटर पोहोचणारच आहोत आम्ही आता. गाईस तुम्हाला गाडी शिकायची असेल तरी रस्ता भारी आहे. गाईस फायनली समोर तो पुढे चाललेलो व्ह्यू बघा गाईस व्ह्यू बघू शकता तुम्ही. ही बघा रस्ता पोचलो. थांबा गेट खोलता. तर काय फायनली आता मलंगडला पोचलो. इथे फार्म हाऊस तिथे व्ह्यू भारी तर सामने. आणि फार्म हाऊस आतमध्ये आता आतमध्ये पोर आहे त्याला फोन केले तो आता आतमधून दरवाजा खोलील. आणि आपली रिक्षाची बाकी पाठीमध्ये आपल्या तिन्ही गाड्याला चेक करताना इकडे हा बघा मी सगळी बघा काव खोलतो आतमध्ये जाऊन बघू कसा फार्म हाऊस दिसतो मस्त. ओके रंगाने बघा आतमध्ये डीजे आहे ना तसंच आपल्या टेन्शन नको जाव. नाही एक्झूम व्हिडिओ नंतर आतमध्ये जाऊन कसा बघायचा आपल्याला खाली. गुगल मॅप आतमध्ये गेला आपल्या गाड्या आतमध्ये आणणार हा मजी बसता तिथे छोटा गार्डन आहे. काल माझ्याकडे नेटबीट लावले पावसाचे मला पाऊसचा पाणी आतमध्ये जात असं त्याच्यामुळे हा स्विमिंग पूल फुल भरले इथं. डायरेक्ट उड्या मारायला लागतील वाटते. चला अटकले भाई अटकले बाहेर ना निघता येत यार मुश्किल खालती. बाबू गाईस मस्त पाण्याचे लागले आणि डबल अजून ते बी चालू होतील. फुल एन्जॉय करायचा. तसे ते काम करणार होते ते फार्म हाऊस आला तो इथं बसले. डिक्कीन टाकली चावी. चावी तुटली गाईज. लोचा डिक्की खोलताना चावी आलंच बघा. तिथे चावी अटकली आज मधी. करायला लागेल काहीतरी जोल झपाटा करायला लागेल पटापट. वायर आता इजी दारू मी काही फायदा दुसरी एक्स्ट्रा चावी नाही का.
फुल एन्जॉय चाललं मित्रांनो. सुपरमॅन नाचतं आणि तिकडे अजून उतरलेलं अर्ध्या जेवणाला काम चालू करतं. गाईज एंट्री केल्या फार्म हाऊसची सगळी लोकेशन दाखवतो म्हणजे कसं फार्म हाऊस आहे ते. एंट्री केल्या इथं मस्त गेट आहे, गार्डन आहे ना. गार्डनमध्ये टेज आहे म्हणजे तुमचं काही फंक्शन असेल तर फंक्शन बी करायला भेटेल तुम्हाला इथं. बड्डे तसं दुसरं काही असेल ते फंक्शन. इथून लगेच अजून एक गेट आहे दुसरा. इथून बाहेर आलं इथं स्विमिंग पूल आहे, त्यावरती स्लाईड पण आहे चिल्ड्रनसाठी. सॉरी सगळं नळ बी चालू होतं ना, आता सध्या बंद केलं ना मी. मोठा स्विमिंग पूल आहे. आत मग इकडे रूम आहेत, तिकडे आहे साफसफाई चालू आहे. टेबल लावलं पोरं आता दमण्यासाठी. असं बरंच मोठा फार्म हाऊस आहे. आणि बुकिंगचं तुम्हाला अमाऊंट सांगतो मी आता. थोडा वेळ मारून दिला यांच्या सगळं. आता सगळं जेवण बनवून घेतले. इकडं व्हेजवाले इकडे नॉनव्हेजचं बनवून घेतले. त्या बटाटे सगळं कापून घेतले. तर पाणी गरम करत ठेवले पप्पाने चिकनसाठी. ए थांब, इथे सगळ्या भाऊ सामान बघा असा पसारा घेतली. सगळ्यांना साफ करायला लागेल. बटाटे कापून घेतले आणि कांदे कापून घेतले. इकडे चिकन एक साईड साफ करायला घेतलं चिकन. तर काय वरती मस्त फार्म हाऊसचा व्ह्यू बघा. मस्त स्विमिंग पूल आणि फार्म हाऊस पण खूप छान. आणि त्याच्या तसेच बाजूला डोंगर हिरवेगार, तसं खूपच भारी दिसतं. ढग बी आलेत वरती मस्त. आणि बाजूला शेती बिती तशी लावलेली आहे बरीचशी, बघू शकता तुम्ही. बघा किती शेती लावलेली आहे. आणि गाईज या फार्म हाऊसची प्राईस राहील 3,500 रुपये एक दिवसाचे. आणि तर तुम्ही 3,500मध्ये तुम्ही 10 जण माणसं येऊ शकता. आणि जर एक्स्ट्रा कोण वाढवायचे असतील तर त्यांचे 350 रुपये चार्जेस लागतील. आणि दुसरे काही डिटेल्स पाहिजे असेल ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकलेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे. बाईने मस्त मटन साफ करायला घेतले. अनग नीट कर अनग. हे कसं बघता बघा 3 जण. हा जा नाही चिकन बनवून घेतलंय. कापणार आपल्या साधी माणसं नाहीत ना, नवीन माणसं सगळी कापणारी. टाक टाक चिकन करायला घेतले मस्त. तिकडे भाजीची तयारी चालू. म्हणजे चिकन बी साईडला साफ करतात, नाही ते भाजीचा मस्त पनीर. चिकन साफ करायला घेतले. कौशे चिकन साफ करते. तिसरा पाणी वाटतं. हे गेला खेळायला बॅट बॉल घेतले. बॉल दाखवू ना. तर काय मामा नाश्ता खायला सगळे पोरांना तिकडे जेवण बनवतात. नाश्त्याच्या बोलला मी बघू वडापावची ऑर्डर देता मस्त. अजून सामान यायचं किराणाचं बघू ऑर्डर दिला. काहीच रस्ता बघा रस्ता. तुमचा काय म्हणणं आहे? एक रस्ता ना भाई हो, एक नंबर आहे. एक नंबर खड्डे बघा. खड्डे गावकीचं मोठं खड्डे आहे ते. माझं एक म्हणणं आहे, आम्हाला एकदा शिंदेला निवेदन आहे का हा रस्ता कृपया करून सुधारून घ्यावे. हा का? चालेल तुमच्या आम्ही पुढे पाठवतो. बघू आता. वडापाव गाडी नाही वडापाव. कोणलाच वडापाव नाही भेटणार. सुपरमॅन सगळे. चिकन रेडी झालं. मी चिकन बघू द्या. फरका कुठं फरका पकडायला तो फरका कोण सारे ढक्कन छोटा. कोथिंबीर मध्ये वर्षा चिकन झालं आपलं रेडी. चिकनच आपला भाकरी वगैरे येणार सगळं. चिकन संध्याकाळी चिकन अलग ठेवलं अजून. मित्र विनीतने पनीर एक कुठली पाहिजे म्हणा. बटाटा पनीर पिला कर द्या पनीर. सगळे एन्जॉय करता पाणी. मी पण जातो. पप्पा बसले तो मस्त. पप्पाने खुर्ची पप्पा बसले. आहे बाबा तेवढं जाऊ. आय एम कमिंग. भैया का नहीं tango
फुल एन्जॉय. तर काय चिकन फ्राय करायसाठी सगळं तयारी करून ठेवतात संध्याकाळची. चिकन कालो संध्याकाळची चिकनची तयारी आहे सगळी. कालवण करायला पुष्कर बाप्पा याने काय नाही केले तिला वडापाव खायला तिथे पाण्याने काम करायला होती सगळी. गाईस गाईस तरी बघा इकडे मजा बघा यांची. साबण आणली इकडे लोसान साबणीवर आदनवर. बंची बंची तुला साधे सांग करशी पाय स्लिप होता जास्त. हे बोल लोकांना साबणी पाटलाला साबणी लागल्या नुसते. तर काय सगळी जेवायला बसतो आता. इकडे बट्टा बांधणार झालाय. विनीतने याला आपला व्हेज घेतले. विनीतचा पनीर हे सुरलाम ठेव बाबा. काय रसा ढकते बघ. वाटी घेतले रसा चमचा झाडं घेतले गारते मग सगळा रसा झाला. बस बस रात रसा झाला बघ. वाटी घेतले ए आपापला घ्या रे. रात्री इकडे साईडला मोबाईल होता चार्जिंगला सगळं दिले जेवण. चला मी पण जेवण घेतात हजारावर. तर काय सगळे आता दमले आणि अर्धी क्रिकेट खेळताना अर्धी वरती बसले. विनीची पाठी मागे बसले. मी बी रिव्ह्यू घेऊन बसले. सगळे आता दमले पाणी पाहून पाहून.